भक्त अक्षय माडिक, हा काळूबाई भक्त राहुल कांबळे. आमच्या आई काळेश्वरी दरबारामध्ये आज देवीचा वर्धापन दिन सोहळा आहे. त्यानिमित्त आम्ही आई साहेबांची पूजा काढणार आहे. ती पूजा तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवणार आहे. तुम्ही ते व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओवर कमेंट, लाईक, शेअर करा. ओंकारेश्वरी जय मल्हार सर्वांना. आज आपल्या आईसाहेबांचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आपण ही पूजा काढलेली. तर मगाशी आपण आईसाहेबांचा अभिषेक केलाय. तो कशा पद्धतीने केलाय ते आपण दाखवला. तसंच आता आपल्याला आईसाहेबांचा मळवट भरायचा आहे. तर ही चंदन पावडर आहे. चंदन पावडर घेतली आपण, त्याच्यात असा लेप केलाय पाणी टाकून, नाही का केलंय चालू. अशा पद्धतीने पूर्ण असा मळवट भरून घ्यायचा आहे साहेबांचा. आणि मळवट भरल्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा, नाही का, आणि त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते आपण काढायचं. अशा पद्धतीने एक्स्ट्राचं पाणी सगळं काढून घ्यायचं. ते अशा पद्धतीने आई साहेबांचा मळवट दिसतो. त्याच्यानंतर हा पूर्ण आपण आईसाहेबांना कुंकवाचा आणि हळदीचा मळवट भरलाय की पुढचा आईसाहेबांचा लुक कसा दिसेल हे तुम्हाला मी दाखवलं. तर व्हिडिओ त्यासाठी कंटिन्यू करा. कंटिन्यू पुढे नाही का बघत राहा. आता मी हा मळवट भरलाय आपण, नाही का, तर ह्याच्यावर मी जरा डिझाईन करतो माझ्या हाताने अशा पद्धतीने, नाही का, छान अशी जसं तुम्हाला आवडेल. तुमच्या हातात जी कला आहे ती तुम्ही सादर करा. त्या पद्धतीने, नाही का, तुम्ही तुमच्या डिझाईन करू शकता हाताने. आता ही माझी डिझाईन आहे, नाही का, तर मी केली माझ्या. तर बघा कशी दिसते डिझाईन. त्याच्यानंतर आता ह्याच्यावर मी हळदी कुंकवाचा मळवट भरणार आहे आईसाहेबांचा. तर तो पुढच्या ह्याच्यात दिसेलच भरल्यानंतर. त्यासाठी व्हिडिओ बघा तुम्ही. इकडे फिरव, इकडे फिरव, फिरव. फायनली आपल्या काळूबाई आईसाहेबांचा मळवट पूर्ण झालेला आहे. तर बघा कसा दिसतोय आपल्या आईसाहेबांचा लुक, नाही का, कशी नटलेली आईसाहेब बघा. तर साक्षात आपल्याशी आता येऊन बोलणारच आहे असा लुक दिसतोय का नाही बघा. तसंच आता आई अंबाबाईचा पण आपल्याला मळवट भरायचा आहे त्याच पद्धतीने. तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहावा, नाही का, व्हिडिओ बघत राहावा. आता आई काळूबाईचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाय, कसा मळवट भरलाय आपण पाहिलेला आहे. तसंच अंबाबाईचा पण मळवट भरणार आहे. तर अंबाबाई कशी मळवटामध्ये खुलून दिसती हे कंटिन्यू बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पुढं बघत राहावा. फायनली आता आपल्या तुळजापूरच्या अंबाबाईच्या मळवट पण भरून झालेला आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आईसाहेबाचा लुक झालेला आहे. तर अशी सजावट केलेली. तर अंबाबाईचा मळवट भरलेला आहे, कसा वाटतं तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आईसाहेबांचा मुकुट आपण बॉडीला फिट करून बॉडी त्यांची, नाही का, त्यांच्या स्थानावर स्थापित करणार आहे आपण. तर पुढचं तर तुम्हाला दाखवलंच मी सगळं. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा, बघत राहा. आणि तुम्हाला काय आवडलं तर कमेंट नक्की करा. तर आता आईसाहेबांचा लुक आपण बघितला. ते आता त्यांना बॉडीला फिट केलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या स्थानावर आपण विराजमान केलेलं आहे. तर बघा कसा दिसतो आईसाहेबांचा, आई काळूबाईचा लुक. आणि तसंच ह्यो आई अंबाबाईचा लुक. ही कोल्हापूरची महालक्ष्मी आणि थोडेसे देव राहिलेत आपले. तर ते बघा ह्यांची चाललेली इथं पूजा. ते त्यांना पण पूजा झाली, त्यांचे मळवट भरून झाले की त्यांना पण इथं आपण मांडणार आहे. त्याच्यानंतर फायनली तुम्हाला शेवटला लुक दिसेलच आमच्या देवाऱ्याचा, काय. आणि संध्याकाळी आरतीचा पण कार्यक्रम आहे. तर आरती पण होईल. त्याच्यानंतर का तो व्हिडिओ येणारच आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला त्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावं लागेल, बघावं लागेल. त्यासाठी कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.
तर फायनली आपल्या देवीचा शृंगार झालेला आहे. हे बघा, मांडरची काळूबाई, ही तुळजापूरची अंबाबाई, ही कराड कोल्हापूरची महालक्ष्मी, तसंच ही कलकत्त्याची महाकाली, हा खंडोबा, हे आपले नाथ आणि बाकीचे मग आपले देव आहेत. तसं आता पुढं आपल्याला परडीचा कार्यक्रम करायचा, परड्या पण भरायच्या, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच. आणि शेवटला मग आपली आईसाहेबांची आनंदाची आरती होणार आहे, तो पण ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. हा का, ते लोकेशन सांगितलं. हॅलो, कुठे आहे तुम्ही? तू रे का कशी? हा मग नानाश्री लॉन्स विचारा, नानाश्री लॉन्स. लोकेशन लावा, आता नका लावा, आता लावलं तर दुसरा रस्ता दाखवूया. मरकरो नानाच्या लॉस कोणाला नानाच्या लॉस